आज मी तुम्हाला शौर्य कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे गड आला पण सिंह गेला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला. कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे शिवरायांचा आरंभापासूनचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले, महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे. म्हणून तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामांनी शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला. ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. कोंढाण्याच्या स्वारीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभाना रजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानानं पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे. तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच उंच कडा होता, त्या ठिकाणी पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही आत, घुसा एकदम, धुवा उडू शत्रूचा, चला. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढण्यासाठी पुढे आले. कडा एवढा उंच, पण ते कपारीच धरून, कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून गडावर गेले. गडावर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी व त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहू लागले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानाला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हदगाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालींचा
नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानानं त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर, कोणीही मागे हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. दोघेही शूरवीर एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी पडले. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचला. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला खूप दुःख झाले. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, असे भागूबाई सारखे काय पळता? मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. एक तर कड्यावरून उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. ही बातमी जिजामातेस व शिवरायांना कळाली. त्यांना खूप दुःख झाले. सिंहासारखा तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. धन्यवाद.